शरद पवार गटाच्या शिबिराची आज सांगता झाली। यावेळी पवार यांनी मोदींसह सरकारवर निशाणा साधलाय। देशात मोदी सरकारची गॅरंटी खरी नाही, तर देशाच्या अनेक राज्यात भाजपची सत्ताच नाही। काही राज्यात भाजपने आमदार फोडून सत्ता स्थापन केली आहे, असं शरद पवार म्हणतात। माझी आणि जरांगीची वेळ झाली होती आणि त्या वेळीमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की सरकारची बोलणं चालू आहे आणि नंतर कळवण्यात आलं की राज्य सरकारने त्यांना लिखित स्वरूपामध्ये त्यांच्या काही मागण्या मंजूर करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली। येऊन दिलं त्यांना की या पद्धतीनं ते आरक्षण असावं आणि त्या आरक्षणाचा लाभ तुमच्या सगळ्या सोयींच्या सगळ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी भूमिका ही सरकारच्या वतीनं लिखित स्वरूपात मान्य केली आणि आज त्यापासून वेगळी भूमिका घेतली। सातत्याने सांगितलं जातं 415 लोकसभेच्या जागा दिली। काय स्थिती आहे? केरळमध्ये आज कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांचं राज्य, भाजप नाही। तामिळनाडूमध्ये भाजप नाही, दिल्लीमध्ये भाजप नाही, पंजाबमध्ये भाजप नाही आणि काही ठिकाणी असे आहेत की त्या ठिकाणी भाजप आहे पण तो स्वतःच्या ताकद नाही। आज देशामध्ये भाजपला अनुकूल अशा प्रकारचं चित्र नाही आहे। 2022पर्यंत शहरी भागातल्या लोकांना आम्ही पक्की घरं देऊ, पण हे घोषणा हवेतच राहील। आणि मोदी एक गोष्ट सांगतात, गॅरंटी आहे माझी। ती गॅरंटी काही खरी नाही आणि ती गॅरंटी खरी नाही याचा अनुभव हा अनेक वेळेला आलेला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।